मतदान बाकी मतदारसंघामध्ये जय श्रीराम जय श्रीराम जय जय श्रीराम जय श्रीराम गणपती बाप्पा मंगल मूर्ती हर हर छत्रपती श्री शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की जय हर हर जयकारे वीर बजरंगी हर हर पाणी झालं का पिऊन? लाईव्ह नाही ना? पाणी तर पिऊ पाणी पिऊ द्या लोकांना. पाणी पिऊन घ्या. घ्या 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 पटपट पाणी द्या पटपट पाणी घ्या पाणी घ्या.
हलवले त्याला हलवले. पुन्हा एकदा मुंबईचे दृश्य, लालबागचा राजा आणि गणेश गल्लीचा गणपती. विसर्जन मिरवणूक हळूहळू पुढे पुढे मार्गस्थ होतीये. 10:30 वाजायला आता अवघा काही अवधी शिल्लक आहे आणि तेव्हा लालबागचा राजा सुद्धा निघेल विसर्जनासाठी. मात्र तत्पूर्वी आपण मुंबईतली इतर काही प्रसिद्ध गणेशोत्सव मंडळं, त्याचसोबत पुणे, मुंबई, कोल्हापूर या ठिकाणची सुद्धा दृश्य पाहतोय. जिथे जिथे विसर्जन मिरवणुकांना सुरुवात झाली आहे तिकडची सगळी ही दृश्य घरबसल्या न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी. दुसरीकडे मुंबईच्या लालबागच्या राजाच्या दरबारामध्ये या कोळी महिला फेर धरतात, नृत्य करतात पारंपरिक पद्धतीने आणि मगच इथे लालबागचा राजा विसर्जनासाठी निघतो. त्याआधी सकाळपासूनच रांगोळ्यांचे सडे आणि इतर सगळी तयारी कार्यकर्त्यांची आपण पाहतो आहोत. पुण्यामध्ये सुद्धा अगदी पारंपरिक वाद्यवृंद आणि ढोल ताशांच्या गजरात मानाचा प्रत्येक गणपती निघतोय. आधी कसबा गणपती निघालेला आहे. ही पुन्हा एकदा दृश्य डावीकडची कोल्हापुरातली आणि तिथे शाहू छत्रपतींच्या हस्ते तुकाराम माळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा गणपती निघालेला आहे आणि एकीकडे कोल्हापूर आणि दुसरीकडे मुंबईची दृश्य. राजकीय नेते मंडळी, त्याचसोबत जिल्हाधिकारी, इतर पोलीस अधिकारी आणि शाहू छत्रपती यांच्या उपस्थितीत कोल्हापुरातला मानाचा गणपती निघालाय पालखीमध्ये विराजमान होऊन. दुसरीकडे आता पुण्यातली दृश्य, पुण्यामध्ये मानाचा पहिला कसबा गणपती पालखीमध्ये विराजमान होऊन विसर्जन मिरवणुकीसाठी मार्गस्थ झालेला आपण पाहिला. ढोल ताशांच्या गजरात ढोल ताशा पथकं ही पुण्यातल्या विसर्जन मिरवणुकीची किंवा त्याचं आकर्षण किंवा वैशिष्ट्य म्हणावं लागेल. कारण ढोल ताशांच्या पथकाशिवाय पुण्यातली विसर्जन मिरवणूक नाही आणि हाच ढोल ताशांचा गजर ऐकण्यासाठी पुणेकर दुतर्फा लक्ष्मी रोडवरती आधी सकाळपासूनच सज्ज असतात. ही सगळी विसर्जन मिरवणूक आणि मिरवणुकीतले देखावे, वेगवेगळ्या मंडळाची यंदा काय वैशिष्ट्य आहेत हे पाहण्यासाठी, यंदा काय काय देखावे साकारलेत विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये हे पाहण्यासाठी देश विदेशातून नागरिक पुण्यामध्ये येत असतात. पुन्हा एकदा मुंबईचा राजा आणि हळूहळू पुढे पुढे मार्गस्थ होतोय विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीच्या दिशेने. प्रत्येक गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीचा एक मार्ग ठरलेला असतो. लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक कशी कशी पुढे पुढे मार्गस्थ होईल पाहूयात. लालबागपासून सुरुवात होईल, त्यानंतर भारतमाता सिनेमा या ठिकाणी लालबागचा राजा येऊन पोहोचेल. भारतमाता सिनेमावरून पुढे साने गुरुजी मार्ग, इथे गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक येईल. साने गुरुजी मार्गे मग भायखळा रेल्वे स्थानकापर्यंत ही मिरवणूक पोहोचेल. मग क्लेअर रोड या अशा मार्गानं
लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक निघेल. 10:30 वाजता मिरवणुकीला सुरुवात होईल. क्लेअर रोड नंतर नागपाडा या ठिकाणी ही मिरवणूक येऊन पोहोचेल. 22-24 तास ही मिरवणूक चालते. नागपाड्यातनं डंकन रोडला ही मिरवणूक येईल आणि अशा पद्धतीनं गिरगाव चौपाटी या ठिकाणापर्यंत लालबागचा राजा पोहोचेल. गिरगाव चौपाटीवरती लालबागच्या राजाचं विधिवत विसर्जन होईल. मात्र त्यासाठी 22 ते 24 तास ही मिरवणूक चालते आणि मग बाप्पाचं विसर्जन होतं. पुन्हा एकदा मुंबईचा राजा विश्वकर्मा रूपातली ही यंदाची गणपतीची मूर्ती. हातामध्ये वेगवेगळी आयुधं दिसत आहेत आपल्याला आणि कोरोनानंतर जो काही निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा होतोय यामध्ये काशी विश्वेश्वराचं मंदिर हा देखावा होता. यंदाचं आकर्षण होतं मुंबईच्या राजाचं सजावटीचं आणि 22 फुटांची विश्वकर्मा रूपातली मुंबईच्या राजाची ही मूर्ती. सकाळी 8:30 वाजल्यापासूनच हा विसर्जन मिरवणुकीचा जल्लोष सुरू आहे. सर्वात प्रथम मुंबईचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ होतो आणि मग इतर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ. अजूनही लालबागच्या राजाच्या दरबारामध्ये कार्यकर्ते आता जमलेले आहेत, सज्ज आहेत विसर्जनासाठी निघायला. लालबागचा राजा मुख्य रस्त्यावर येईपर्यंत साधारण सुमारे दुपारचे 12 वाजलेले असतील. फटाक्यांच्या आतषबाजीत आणि गुलालाची उधळण करत, फुलांची उधळण करत मुंबईचा राजा पुढे पुढे मार्गस्थ होतोय हळूहळू गिरगाव चौपाटीच्या दिशेनं. रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या इमारती भरगच्च सध्या भरलेल्या आहेत. देवळात जातो, देवासमोर असतो तेव्हा मी नुसतं हात जोडून नमस्कार करतो आणि आशीर्वाद घेतो. जे मनात असतं आणि जे आजूबाजूला घडत असतं हे देवाला माहितीच असतं. आणि दुसरीकडे आपण बघतोय सध्याला की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेणं आवश्यक आहे. आज पुण्यामध्ये जर आपण अलका टॉकीज चौकात बघितलं तर परंपरा आहे, महापौर स्वागत करतात प्रत्येक मंडळाचं, पण तसं काहीच होताना दिसत नाहीये. नाही झालंय असं, म्हणजे हे मी खरं तर राजकारणात कुठेही असं बोलत नाही आहेत सणावारी, पण एक महत्वाचं आहे की जसं आपण सांगितलं ना की महापालिकेची निवडणुका या घेणं अत्यंत गरजेचं झालंय. कारण एक जो आपण प्रश्न आता उद्भवलाय तो आहेच सकाळचा, पण तसंच मुंबई असेल, पुणे असेल, अनेक ठिकाणी आता संचालक किंवा ऍडमिनिस्ट्रेटर्स आहेत आणि हे पूर्णपणे राज्य शासनाच्या दबावाखाली काम करत आहेत. इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह लोकप्रतिनिधी नसल्यामुळे अकाउंटेबिलिटी कुठेच राहिली नाही आणि महत्वाची गोष्ट आहे की अकाउंटेबिलिटी आपल्या लोकशाहीत असणं गरजेचं आहे. बरं, मिशन बारामतीची घोषणा केली जाते, जमीन दाखवू, जमिनीवर आणू असं काहीतरी म्हटलं जात आहे, आव्हानं दिली जात आहेत. जाऊ दे ना, आज दर्शनं घेऊ. आज बघता आपण सणवार आहे, मिरवणुका मोठ्या निघालेल्या आहेत. आज आपण गणपती बाप्पाबद्दल बोलूया. राजकारणाच्या ठिकाणी असतंच आणि ते आपण करत राहू नंतर. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेत ओलमचा, विशाल परदेशी, न्यूज 18 लोकमत, पुणे. पुण्यामध्ये आदित्य ठाकरे गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी आणि त्यावेळी आमच्या प्रतिनिधीने त्यांच्याशी साधलेला संवाद. पुन्हा एकदा मुंबईतली दृश्य. मुंबईचा राजा नियोजित मार्गावरून आता गिरगाव चौपाटीच्या दिशेनं मार्गस्थ होतोय. विश्वकर्मा रूपातली ही भव्य दिव्य अशी मुंबईच्या राजाची मूर्ती, 22 फूट उंच मूर्ती आणि खाली ही गणेश भक्तांची अलोट गर्दी, लाखोंच्या संख्येनं संपूर्ण दिवसभर ही मिरवणूक पाहण्यासाठी गणेश भक्त येत असतात. मुंबई काय, मुंबईच्या बाहेरून सुद्धा या विसर्जन मिरवणुका पाहण्यासाठी येत असतात. पुण्या मुंबईच्या या विसर्जन मिरवणुका म्हणजे महाराष्ट्रातलं गणेशोत्सवातलं हे प्रमुख आकर्षण. ही दोन दृश्य मुंबईतला आणखी एक प्रसिद्ध गणेशोत्सव मंडळ ते म्हणजे तेजुकाया मंडळाचा गणपती सुद्धा विसर्जनासाठी निघालेला आहे आणि हा आता गिरगाव चौपाटीच्या दिशेनं निघालेला गणपती. दुसरीकडे लालबागच्या राजाच्या दरबारात सुद्धा या कोळी महिला वर्गाचा जल्लोष आणि त्याचसोबत कार्यकर्त्यांचाही जल्लोष, कारण तिथे बँड वाजायला सुरुवात झाली आणि आता काही क्षणात लालबागचा राजा सुद्धा विसर्जनासाठी निघेल. मनाचे अगदी कायम बघतो. हो तर म्हणजे 2 वर्ष होऊ शकले नाही, कोरोनाचा कालावधी होता, रुखरुख लागली होती. खूप रुखरुख लागली होती. पण यंदा काय मागता बाप्पांकडे? काही नाही, सगळं आता परत असं संकट येऊ नये आणि सगळं छान सगळ्यांचं चालावं. चला थोडं पुढे जाऊया.
बघा उत्साह मोठा असतो. हा देखावा इथे आणि या देखाव्याच्या बाजूच्या याच्यावरती भिंतीवरती सगळे पुणेकर जे ते बसलेले आहेत. चला यांच्याशी बोलू. काय दीदी आज मिरवणूक बघायला? हो मिरवणूक बघायला. काय मग कसं म्हणजे बाप्पाच्या दर्शनाला? हो मग 9 दिवस मज्जा केली. हो. काय केला 9 दिवस? काय नाही जेवलो गणपती बघत होतो. मोदक बिदक खाल्ले पण? हो भरपूर. हो हो. आणखीन एक आपल्याकडे पुणेकर जरा वरती जावं लागेल. तुम्ही फारच उंच आहे हो. थँक्यू. फारच उंचीवर बस. उंचीवर बसत बोला ना. पुण्यामध्ये या विसर्जन मिरवणुका पाहण्यासाठी पुणेकर आहेत. लक्ष्मी रोडवरती त्यांच्याशी आम्ही संवाद साधत होतो. त्याचसोबत मुंबईतल्या या भव्य दिव्य अशा मिरवणुका आपण संपूर्ण दिवसभर महा कव्हरेज पाहूयात. मात्र तुतास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येऊया. पाहत राहा फक्त न्यूज 18 लोकमत. काळातही युक्रेनला पाठिंबा आणि इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर सहकार्य मिळेल अशी भावना अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयानं व्यक्त केली आहे. लिझ ट्रस या ब्रिटनच्या तिसऱ्या महिला पंतप्रधान ठरल्यात. अमेरिकेचे वाणिज्य मंत्री जीना रायमोंडो यांनी जाहीर केलंय बायडन प्रशासन त्यासाठी संगणक सेमीकंडक्टर उद्योगाला केंद्राकडून सहाय्य म्हणून $50 अब्ज देण्याच्या तयारीत आहे. त्याचबरोबर व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी करीन जीन पेरे यांनी दिलेल्या माहितीनुसार जो बायडन हे ब्रिटनच्या नवीन पंतप्रधानांशी या संदर्भात संवादही साधणार आहेत, जेणेकरून दोन्ही देशांमधल्या परस्पर सहकार्याबद्दल यामध्ये चर्चा केली जाईल. चिलीचे अध्यक्ष गॅब्रिएल बोरिक यांनी 48 तासांपेक्षा कमी कालावधीत त्यांच्या मंत्रिमंडळातले अनेक चेहरे बदलण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी मांडलेली नवीन पुरोगामी घटना नागरिकांनी नाकारली. त्यामुळे त्यांना हा मोठा धक्का मानला जातोय. मार्चमध्ये चिलीचे सर्वात तरुण अध्यक्ष म्हणून 36 वर्षांचे बोरिक यांनी पदाचा भार हाती घेतला, पण 6 मंत्रालयांचे त्यांनी आता चेहरे बदललेले आहेत. त्यामध्ये नेतृत्वात त्यांनी बदल केलाय, ज्यात पहिल्या मंत्रिमंडळात फेरबदल झाला आणि तेव्हापासून त्यांच्या रेटिंगमध्ये मोठी घसरण झाल्याचं म्हटलं जात आहे. इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष आयझॅक हर्झोग आणि जर्मनीचे राष्ट्राध्यक्ष फ्रँक वॉल्टर स्टेनमायर यांनी मंगळवारी उत्तर जर्मनीत असलेल्या बर्गन बेल्सेनच्या कारागृहाला भेट दिली. सोव्हिएत युनियनच्या काळात या कारागृहात 52,000पेक्षा जास्त ज्यू कैद्यांचा मृत्यू झाला होता आणि 19,000हून जास्त युद्धकैदी जवळच्या कॅम्पमध्ये येऊन त्यांचा मृत्यू ओढवला होता. हर्झोग यांनी त्यांचे वडील त्याचबरोबर माजी इस्रायली राष्ट्राध्यक्ष शॅम हर्झोग यांच्याबद्दल देखील अनेक आठवणींना यावेळी उजाळा दिला. एप्रिल 1945मध्ये या भागातल्या कारागृहामध्ये ब्रिटिश सैन्याचे अधिकारी म्हणून ते कार्यरत होते. याची आठवणही त्यांनी यावेळी करून दिली. जर्मनीनं इस्रायलला कायम पाठिंबा देण्याचं आवाहन यावेळी हर्झोग यांनी केलं. या आठवड्याच्या सुरुवातीलाच ते जर्मनीच्या दौऱ्यावर आले होते. सोमवारी त्यांनी म्युनिकमध्ये 1972च्या म्युनिक ऑलिम्पिक स्पर्धेदरम्यान पॅलेस्टाईनी दहशतवाद्यांनी मारलेल्या 11 इस्रायली खेळाडूंच्या 50व्या स्मृतिदिन निमित्तानं आयोजित कार्यक्रमातही सहभाग घेतला होता. तुर्कस्तानचे अध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगान यांनी बाल्कन देशांचा दौरा सुरू केला. हा 3 दिवसांचा दौरा होता, ज्यात पहिल्या मुक्कामासाठी एर्दोगान मंगळवारी साराजेव्हमध्ये पोहोचले. बोस्नियाचे अधिकारी आणि सरकारच्या सदस्यांनी त्यांचं स्वागत केलं. बोस्निया आणि तुर्कस्तानच्या आर्थिक विकासात सुधारणा करण्याच्या उद्देशानं दोन्ही देशांमधील बैठकीत ते सहभागी होत आहेत. सर्बियाचे अध्यक्ष अलेक्झांडर वुकिक यांच्याशी देखील त्यांनी चर्चा केली. बातमी शेजारच्या देशातलीच म्हणजे पाकिस्तानमधली, कारण पाकिस्तानमधल्या पूरस्थितीमुळे अनेक रहिवाशांना घरं सोडून स्थलांतरित व्हावं लागतंय. पुराचं पाणी सोडायचं आहे, त्यामुळे त्यांना आसपासची घरं मोकळी करावी लागली आहेत. प्रशासनाला पाणी गावांमध्ये शिरले, नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. बोटीतून दुसरीकडे जाण्यासाठी प्रत्येक व्यक्तीमागे $200 मोजावे लागतात. पण आसरा कुठे घ्यायचा असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. 30 लाखांहून अधिक नागरिकांना पुराचा फटका बसलाय. त्या दरम्यान $10 बिलियन नुकसान झाल्याचा अंदाज सरकारनं व्यक्त केलाय. पंजाब, सिंध, बलुचिस्तान, खैबर पख्तुनवा प्रांत पुरामध्ये सर्वात जास्त प्रभावित झालाय. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात महिलांचा आणि लहान मुलांचा समावेश आहे. गेल्याच आठवड्यात अमेरिकेनं पाकिस्तानी पूरग्रस्तांसाठी $30 मिलियन मदत जाहीर केली. सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा.
आतो द्यावय देवत्मा भुवसमागम समरप्पयामे भुवसमागम समरप्पयामे भुवसमागम पदम समामध्ये पण मूर्धा नारामध्ये पण कलशागरमध्ये आतो द्यावं कलश पूजनम सर्व गंगे अर्पणम गोदावती महा मूर्धा ते पूजनम सर्व देवम देवता प्यो नमः पहिला अवधी कल अलिद्वैद्रातम सर्वदेवतमेतम सर्वपेता सर्वजगल पूजा महा अलिद्राणी कुंकुम गंधा देवता प्योर महा फुलम पुष्पम माल्या धने सुगंधे महेरता मध्ये टाकायचा मुक्ता नारळ टाकायचा आता द्यावय देवता महा क्रियायना भक्तैना मंत्र इत्पदवाची सहनाशम जितो पूजन देवता प्योर महा सकल पूजा महा क्रियायना भक्तैना मंत्र इत्पदवाची सहनाशम जितो पूजन देवता प्योर महा आता मध्ये पाणी ठेवा आता जाऊन ओम श्रीमद भगवतो महापुरुषा विष्णुराभया प्रत्मानशाद्य आज बर्मादय परत राशे जंबो दीपे भरत वर्षे भरत खंडे दक्षिणापदे बहुधा वत्रे शाली वाणी कुशे चविजाईश भाद्रपादम शुक्ल पक्षम अनंत चतुर्दशी निमित्तम आता द्यावता पूजन करत महा मम आत्मना फल पुराणयुक्त प्राप्त्यर्थ अस्माक सह कुटुंबाना सह परिवाना सर्व ध्यानावनादे गणपती आरती सकल पूजनांच्या करीसे पर 3 पया पाणी घालायचं भुवस वाद्यम समरप्प यामे भुवस मगद्यम समर महागणाधिप देवता प्योर महा गणपती पूजनांच्या करीसे पूजार्थ हे महा आली रहिद्रातम सर्ववेता सर्व सकल पूजार्थ हे महा कुंकुम सौभाग्यार्थ महा कुंकुम सौभाग्यार्थ पुत्रम गंधाक्षरी स्थापित अलंकारार्थे आश्रदाचा फूल पुष्पार्थ या गणेश
बाहेर या जा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गणपती बाप्पा सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची कुरवे कुरवे रूपालयाची सर्वांगी सुंदर उंचे दुराची
वदन्त देवास्तान धर्माणे प्रथमान्यासन्न तेनाकमयमानं सचन्त यत्र पूर्वे साध्या सन्ति देवाः ॐ राजाधिराजाय प्रसन्नसायने नमो वयो वैश्रवणाय कूर्महे समे कामान काम कामाय कामे शरो वैश्रवणो ददातु कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नमः ॐ स्वस्ति साम्राज्यं भौजं स्वराजं वैराजं पारमेशं राजमादे समन्त पर्यायेशात सार्वभौम सार्वायुष अन्तरापदादाद पृथिवय्य समुद्र पर्यन्ताय एकराय दीपलोको विहितो मरुतः परिवेस्तारो मरुतस्य वसनग्रहेण ग्रहे आविष्टका विश्वदेवाः सवादे ॐ शान्ति 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 ओम श्री कुलदेवता बिरमा ग्रामदेवता बिरमा स्थानदेवता बिरमा लालबागच्या राजा लालबाग राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ या मंडळाने प्रत्येक वर्षी या वर्षी तुझे घराला आनंदाने येताश्री नवदेव येताश्री पूजा सेवा केलेली आहे ती पूजा जर कुणा चुकी झाली तर त्यांना सर्वांना क्षमा करा तसाच या विभागाचे रहिवासी देणगीदार वर्गदार माझे कार्यकर्ते भाविक बंधू व्यापारी बंधू कोळी महिला आणि तुझे असंख्य भाविक सर्वांच्या मनोकामना परिपूर्ण करा सर्वांचे संकटाची दूर करा सर्वांच्या नोकरीमध्ये धंद्यामध्ये सर्वांचे आरोग्य चांगले ठेवा आणि जे मंडळाने प्रत्येक
कोराडी तलावमध्ये ही मिरवणूक जाणार आहे. साधारण काही तासांचा वेळ लागणार आहे, पण ज्या प्रकारे अत्यंत भावपूर्ण वातावरणामध्ये नागपूरच्या राज्याला निरोप दिला जात आहे. आपण बघू शकतो की ते गणेश भक्त 10 दिवसापासून आणि त्याच्या ज्या आठवणी असतात त्या आठवणी ते सोबत घेऊन आता अत्यंत भावपूर्ण वातावरणामध्ये नागपूरच्या राज्याला निरोप दिला जात आहे. ढोल ताशाच्या गजरामध्ये ही मिरवणूक आपल्याला पाहायला मिळत आहे आणि सभा मंडपामधून नुकतीच नागपूरच्या राजाची मूर्त निघालेली आहे. आणि ज्या प्रकारे मध्य भारतामध्ये असेल किंवा विदर्भामध्ये नागपूरला च्या राज्याचं एक वेगळं स्थान आहे. मानाचा गणपती म्हणून नागपूरच्या राजाची ओळख आहे. आणि आपण बघू शकतो की मोठ्या संख्येने महिला देखील आहे, ज्या नागपूरच्या राजाच्या मागच्या 10 दिवसापासून भक्तिभावाने पूजा अर्चना करत होत्या. आज अत्यंत भावपूर्ण वातावरणामध्ये नागपूरच्या राजाला निरोप दिला जात आहे. यावर्षी गणेशाची जी मूर्त आहे ती थोडी 4 फुटाची आहे. साधारण दरवर्षी मोठी मूर्त असते, मात्र यावर्षी छोटी मूर्त आहे. आणि ज्या प्रकारे इथे आपण बघू शकतो की एक भावपूर्ण वातावरणामध्ये निरोप दिला जात आहे. आयोजक आहे यांना विचारूया, भावपूर्ण वातावरणात निरोप दिला जात आहे. हो, जय गणेश. जरुरी आहे. देवाने खूप कृपा केली की यावर्षी आमच्या हिशोबाने कोरोनाचा आमचा बचाव केला आणि पुढेही देवाने आमच्यावर अशीच कृपा ठेवावी, कारण की देवाशिवाय काही पर्याय नाही आहे. 10 दिवस कशा प्रकारचे राहिले? खूप सुंदर. फक्त पूजापाठ आहे आमच्याकडे नागपूरच्या राजाकडे. श्री गणपती उत्सव चॅरिटेबल ट्रस्ट या नावाने आमचे 26वे वर्ष आहे. सर्वांनी गाजत बाजत 10 दिवस साजरे केलेले आहेत. लोकांनी उत्तम प्रतिसाद दिला. सर्वांचे खूप खूप धन्यवाद. प्रशासकाचे धन्यवाद. सर्वांनी आम्हाला खूप